स्वामी समर्थ, बाळा आज तुझी स्वामी आई या संदेशामार्फत तुझ्या समोर आली आहे। तुझे दुःख, तुझा त्रास सर्व काही मला जाणवला आहे। म्हणूनच बाळा, आजचा हा संदेश कदाचित तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो। जर तुमच्या मनात असंख्य प्रश्न असतील, जर तुम्ही सतत संघर्ष करत असाल, जर तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील पण ते कोणालाही दिसत नसतील, जर तुम्ही अनेक वेळा प्रयत्न करूनही अपयशाचा सामना करत असाल, तर हा योगायोग नाही की तुम्ही हा आवाज ऐकत आहात। कदाचित स्वामी समर्थ महाराजांनीच तुम्हाला आज इथे आणले आहे। म्हणून हा व्हिडिओ कोणत्याही क्षणी अर्धवट सोडू नका, कारण शेवटपर्यंत स्वामींच्या प्रत्येक शब्दात असे मार्गदर्शन दडले आहे जे तुमच्या मनातील भीती दूर करू शकते, तुमच्या जीवनात नवी आशा जागवू शकते आणि तुमच्या विचारांना एक नवी दिशा देऊ शकते। स्वामी समर्थ महाराज म्हणतात, वेळेवर विश्वास ठेवा, कारण वेळ हीच अशी शक्ती आहे जी राजाला रांक आणि रंकाला राजा बनवू शकते। आज जे दुःख आहे ते कायमचे नसते आणि आज जे सुख आहे तेही कायम राहत नाही। म्हणून परिस्थितीवर नव्हे तर परमेश्वरावर आणि योग्य कर्मावर विश्वास ठेवणारा मनुष्य कधीही हरत नाही। अनेक जण संकट आले की देवावर राग करतात, स्वतःच्या नशिबाला दोष देतात, पण स्वामी सांगतात की अंधार जितका गडद असतो तितकी पहाट जवळ आलेली असते। म्हणून संकट म्हणजे अंत नव्हे, तर नव्या सुरुवातीची चाहूल असते। वेळ प्रत्येक जखम भरून काढते, प्रत्येक अश्रूचे मोल देते आणि प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाचे फळ योग्य क्षणी नक्की देते। त्यामुळे घाई करू नका, निराश होऊ नका, स्वतःवरचा विश्वास सोडू नका। ज्या बीजाला फळ यायला वेळ लागतो, त्याच बीजापासून मोठा वृक्ष उभा राहतो। तसेच आयुष्यातील मोठे यशही संयम, श्रद्धा आणि सातत्याने मिळते। स्वामी म्हणतात, मनुष्याने वेळेचा अपमान करू नये आणि वेळ येण्यापूर्वी फळाची अपेक्षा करू नये। योग्य वेळ आली की बंद झालेले मार्गही उघडतात, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात आणि जग ज्याला अपयशी म्हणत होते त्याच व्यक्तीचे यश पाहून टाळ्या वाजवू लागते। म्हणून आजपासून वेळेवर विश्वास ठेवा, कारण परमेश्वराची योजना तुमच्या कल्पनेपेक्षा मोठी असते। मन शांत ठेवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे बाहेरच्या गोंधळापेक्षा स्वतःच्या अंतःकरणातील शांततेशी मैत्री करणे। जग बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःचे विचार शुद्ध करण्याचा प्रयत्न करा। दुसऱ्यांच्या शब्दांनी दुखावले जाण्यापेक्षा स्वामींच्या नामस्मरणात मन रमवा, कारण ज्या मनात स्वामींचे नाव वसते, त्या मनात भीती, मत्सर, राग आणि अस्वस्थतेला जागा राहत नाही। शांत मन हेच सर्वात मोठे सामर्थ्य आहे। जेव्हा मन शांत असते तेव्हा निर्णय योग्य होतात, नाती टिकतात आणि संकटांवर मात करण्याची शक्ती वाढते। स्वामी समर्थ म्हणतात, चांगले कर्म हेच असे धन आहे जे कोणताही चोर चोरू शकत नाही, कोणताही राजा हिसकावून घेऊ शकत नाही आणि मृत्यूनंतरही ज्याचे फळ मनुष्याच्या आत्म्यासोबत राहते। दुसऱ्याला मदत करणे, सत्य बोलणे, प्रामाणिकपणे कष्ट करणे, आई वडिलांचा सन्मान करणे, गरजवंताला आधार देणे, कोणाचे मन न दुखावणे आणि प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचे रूप पाहणे, हीच खरी पूजा आहे। मंदिरात 1000 दिवे लावण्यापेक्षा एखाद्याच्या आयुष्यात आशेचा एक दिवा लावणे अधिक मोठे पुण्य आहे। लक्षात ठेवा, संपत्ती माणसाला श्रीमंत बनवते, पण चांगले कर्म त्याला महान बनवते। स्वामींच्या मते खरे धन म्हणजे पैसा, सोने, दागिने किंवा मोठी मालमत्ता नव्हे। खरे धन म्हणजे मनाची शांती। ज्याच्या मनात समाधान आहे तोच खरा श्रीमंत आहे। ज्याच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत पण झोप नाही, समाधान नाही, प्रेम नाही आणि शांतता नाही, तो प्रत्यक्षात गरीबच आहे। पण ज्याच्याकडे कमी असले तरी मनात श्रद्धा आहे, कुटुंबात प्रेम आहे, कष्ट करण्याची तयारी आहे आणि स्वामींवर अखंड विश्वास आहे, तोच जगातील सर्वात श्रीमंत मनुष्य आहे। म्हणून स्वामी समर्थ सांगतात, वेळेवर विश्वास ठेवा, मन शांत ठेवा, चांगले कर्म करत राहा आणि शांतीला तुमचे सर्वात मोठे धन बनवा। मग आयुष्यात कितीही वादळे आली तरी तुमचा मार्ग कोणीही अडवू शकणार नाही। स्वामींची कृपा ज्या भक्तावर असते, त्याच्या आयुष्यात उशीर होऊ शकतो, पण अंधार कायमचा राहत नाही। श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ म्हणतात, माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे तो दुसऱ्यांचे जीवन पाहून स्वतःच्या जीवनाची तुलना करतो। दुसऱ्याचे सुख पाहून स्वतःचे दुःख मोठे वाटू लागते, दुसऱ्याचे यश पाहून स्वतःचे प्रयत्न व्यर्थ वाटू लागतात आणि याच क्षणापासून मनातील शांती नष्ट होऊ लागते।
पण लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या आयुष्याचा मार्ग वेगळा असतो, प्रत्येकाच्या कर्माचा हिशेब वेगळा असतो आणि प्रत्येकाला मिळणारी वेळही वेगळी असते. म्हणून दुसऱ्याच्या नशिबाचा हेवा करण्याऐवजी स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. ज्या दिवशी तुम्ही तुलना सोडून स्वतःला स्वीकाराल, त्या दिवशी तुमच्या मनातील अर्धी दुःखे आपोआप नाहीशी होतील. स्वामी म्हणतात, आयुष्याला दोष देऊ नका, कारण आयुष्य नेहमी तुमच्यासमोर संधी घेऊन उभे असते. दोष असतो तो आपल्या अधीरपणाचा. अनेकांना सर्व काही लगेच हवे असते, पण निसर्ग कधीच घाई करत नाही. नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागतो, बीजाला वृक्ष होण्यासाठी वेळ लागतो, सूर्यालाही उगवण्यासाठी योग्य क्षणाची वाट पाहावी लागते. मग माणसानेच का अधीर व्हावे? जो संयम राखतो, तोच शेवटी यशाचे खरे फळ चाखतो. स्वामी समर्थ सांगतात, संकटे ही शिक्षा नसतात, ती तुमच्या सामर्थ्याची परीक्षा असते. जसे सोने अग्नी तापल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसेच मनुष्य संकटांचा सामना केल्याशिवाय मजबूत होत नाही. म्हणून संकट आल्यावर घाबरू नका, रडू नका, हार मानू नका. स्वतःला एवढेच सांगा की स्वामी माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्या इच्छेशिवाय माझ्या आयुष्यात एक पानही हलू शकत नाही. हा विश्वास मनात जागा झाला की भीती निघून जाते आणि धैर्य जन्माला येते. स्वामी म्हणतात, तुमच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द तुमचे भविष्य घडवत असतो. म्हणून कधीही स्वतःबद्दल वाईट बोलू नका. माझ्याकडून काही होणार नाही, माझे नशीबच खराब आहे, मी कायम दुःखी आहे, अशी वाक्ये स्वतःच्या आयुष्याला शाप देण्यासारखी असतात. त्याऐवजी रोज सकाळी श्रद्धेने म्हणा, स्वामी माझ्या पाठीशी आहेत, माझ्या जीवनात चांगलेच घडणार आहे, मी प्रामाणिकपणे कर्म करीन आणि योग्य वेळ आल्यावर स्वामी मला माझ्या कष्टाचे योग्य फळ देतील. अशा सकारात्मक विचारांनी मनात आशेचा दिवा पेटतो आणि त्या दिव्याच्या प्रकाशात अंधार कितीही मोठा असला तरी तो कायम टिकत नाही. लक्षात ठेवा, स्वामी समर्थांच्या दारी उशीर असतो, पण अन्याय कधीच नसतो. जे भक्त श्रद्धा, संयम आणि चांगले कर्म सोडत नाहीत, त्यांच्या जीवनात एक दिवस असा उगवतो की कालपर्यंत अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतात. म्हणून आजपासून तक्रारी कमी करा, कृतज्ञता वाढवा, राग कमी करा, प्रेम वाढवा, भीती कमी करा, विश्वास वाढवा आणि प्रत्येक श्वासाबरोबर स्वामींचे नामस्मरण करा. कारण ज्या हृदयात स्वामींचे नाव अखंड घुमत राहते, त्या हृदयात दुःखाला कायमचे घर करता येत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामागे परमेश्वराची एक अदृश्य योजना कार्यरत असते. माणसाला वर्तमानातील वेदना दिसतात, पण भविष्यातील आनंद दिसत नाही. म्हणून तो संकटांना शाप समजतो, परंतु अनेकदा तेच संकट पुढे मोठ्या सुखाचे कारण बनते. एखादे दार बंद झाले म्हणून रडू नका, कारण स्वामी तुमच्यासाठी त्यापेक्षा मोठे दार उघडण्याची तयारी करत असतात. जे मिळाले नाही त्यावर दुःख करत बसू नका, कारण जे मिळणार आहे ते तुमच्या कल्पनेपेक्षा श्रेष्ठ असू शकते. श्रद्धा म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडणे नव्हे, तर प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीत स्वामींची इच्छा आहे, हा विश्वास ठेवणे होय. हा विश्वास ज्या मनात निर्माण होतो, त्या मनातील अस्वस्थता हळूहळू नाहीशी होते. स्वामी म्हणतात, माणसाने स्वतःचे मन जिंकले तर त्याला जग जिंकण्याची गरजच उरत नाही. कारण बाहेरचा शत्रू जितका धोकादायक नसतो, त्यापेक्षा मनातील राग, अहंकार, मत्सर, लोभ आणि भीती हे अधिक मोठे शत्रू असतात. हे शत्रू संपले की जीवन सुंदर वाटू लागते. दुसऱ्याच्या यशावर आनंद व्यक्त करा, कारण दुसऱ्याचा आनंद कमी केल्याने तुमचे दुःख कमी होत नाही. दुसऱ्याला माफ करा, कारण क्षमा ही समोरच्यापेक्षा तुमच्या मनाला मुक्त करणारी शक्ती आहे. ज्याच्या मनात क्षमा असते, त्याच्या हृदयात शांती कायमची वास करते. स्वामी समर्थ सांगतात, रोज सकाळी उठल्यावर स्वतःला 3 प्रश्न विचारा. आज मी कोणाचे भले करणार? आज मी कोणाला दुखावणार नाही ना? आणि आज माझ्या प्रत्येक कर्मात स्वामींचे स्मरण राहील का? या 3 प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. मोठे यश मिळवण्यासाठी मोठ्या चमत्कारांची गरज नसते, रोज केलेली छोटी छोटी चांगली कर्मेच पुढे मोठे भाग्य घडवतात. एखाद्याला दिलासा देणे, भुकेल्याला अन्न देणे, निराश माणसाला आशेचे 2 शब्द देणे, आई वडिलांची सेवा करणे, आपल्या कामात प्रामाणिक राहणे आणि प्रत्येक क्षणी सत्याची साथ देणे, हीच स्वामींची खरी सेवा आहे. लक्षात ठेवा, लोक तुमच्या संपत्तीमुळे काही काळ तुमच्यासोबत राहतील,
पण तुमच्या स्वभावामुळे आयुष्यभर तुमची आठवण ठेवतील. म्हणून स्वभाव गोड ठेवा, वाणी नम्र ठेवा, विचार पवित्र ठेवा आणि कर्म निष्कलंक ठेवा. स्वामी म्हणतात, ज्या घरात प्रेम, श्रद्धा, कृतज्ञता आणि नामस्मरण असते, त्या घरातून दारिद्र्य, भय आणि अशांती हळूहळू निघून जाते. म्हणून रोज काही क्षण स्वामींच्या चरणी बसून मन मोकळे करा. तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर तेही स्वामींना अर्पण करा, कारण जगाला तुमचे अश्रू दिसणार नाहीत, पण स्वामी तुमच्या मनातील प्रत्येक वेदना जाणतात. योग्य वेळ आली की ते अश्रू आनंदात बदलतील, अपयश यशात बदलेल आणि तुमच्या आयुष्यात असा दिवस उगवेल की तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, स्वामी, त्या प्रत्येक कठीण प्रसंगामागे तुमचीच कृपा दडलेली होती. म्हणून शेवटपर्यंत विश्वास सोडू नका, कारण जिथे मानवी शक्ती संपते, तिथून स्वामी समर्थांची कृपा कार्य करण्यास सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात सर्व काही आपल्या मनासारखे घडावे अशी इच्छा प्रत्येकाची असते, परंतु जेव्हा तसे होत नाही तेव्हा अनेक जण श्रद्धा सोडतात, प्रार्थना सोडतात आणि स्वतःवरील विश्वासही गमावून बसतात. पण लक्षात ठेवा, स्वामींचा भक्त परिस्थितीनुसार श्रद्धा बदलत नाही. सुखातही तो स्वामींचे स्मरण करतो आणि दुःखातही त्यांच्यावरचा विश्वास अधिक दृढ करतो. कारण त्याला माहीत असते की परमेश्वर कधीच आपल्या भक्ताचे वाईट करत नाही. जे आज आपल्याला दुःख वाटते, त्यामध्येही उद्याच्या आनंदाचे बीज दडलेले असते. म्हणून प्रत्येक प्रसंगाला नम्रपणे स्वीकारा आणि स्वतःला एवढेच सांगा, स्वामी, मला सर्व काही समजत नसले तरी तुमच्या निर्णयावर माझा पूर्ण विश्वास आहे. हा विश्वासच मनाला स्थिर करतो आणि संकटांमध्येही आशेचा दिवा विझू देत नाही. स्वामी म्हणतात, तुमचे नशीब बदलण्याची सुरुवात तुमच्या विचारांपासून होते. नकारात्मक विचार म्हणजे अंधाराची दारे उघडणे आणि सकारात्मक विचार म्हणजे कृपेच्या प्रकाशाला आमंत्रण देणे. त्यामुळे दिवसाची सुरुवात तक्रारींनी करू नका. प्रत्येक सकाळी कृतज्ञतेने डोळे उघडा. तुम्हाला श्वास मिळाला, नवीन दिवस मिळाला, कर्म करण्याची संधी मिळाली, हीच स्वामींची मोठी कृपा आहे. ज्याला प्रत्येक छोट्या गोष्टीत कृपा दिसते, त्याच्यावर मोठी कृपाही सहज होते. स्वामी समर्थ सांगतात, कधीही दुसऱ्याचे वाईट चिंतू नका, कारण आपण दुसऱ्यासाठी जे विचार करतो, त्याच विचारांची सावली प्रथम आपल्या मनावर पडते. म्हणून मनात प्रेम ठेवा, वाणीमध्ये गोडवा ठेवा आणि कृतीत प्रामाणिकपणा ठेवा. तुमच्या जीवनातील प्रत्येक यशाला नम्रतेची जोड द्या आणि प्रत्येक अपयशातून शिकण्याची तयारी ठेवा. अहंकाराने मिळवलेले यश क्षणिक असते, पण नम्रतेने मिळवलेला सन्मान आयुष्यभर टिकतो. स्वामी म्हणतात, तुम्ही किती श्रीमंत आहात यापेक्षा तुम्ही किती शांत आहात हे अधिक महत्त्वाचे आहे. कारण ज्याच्या मनात शांती आहे त्याला कमी असतानाही समाधान मिळते, आणि ज्याच्या मनात अस्वस्थता आहे त्याला सर्व काही मिळूनही आनंद मिळत नाही. म्हणून धन कमवा, पण त्यासाठी मन गमावू नका. यश मिळवा, पण त्यासाठी माणुसकी सोडू नका. प्रतिष्ठा मिळवा, पण त्यासाठी सत्याचा त्याग करू नका. जग जिंकलात तरी चालेल, पण स्वतःचे मन हरवू नका. स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येक संध्याकाळी दिवसाचा हिशेब स्वतःशी करा. आज मी कोणाला आनंद दिला, कोणाचे मन दुखावले का, माझ्या बोलण्यात, वागण्यात आणि विचारांत स्वामींना आनंद होईल असे काही होते का? जो माणूस स्वतःला दररोज सुधारत राहतो, त्याचे भविष्य उज्ज्वल होण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. म्हणून आजपासून एकच संकल्प करा, वेळेवर विश्वास ठेवीन, मन शांत ठेवीन, चांगले कर्म करीन, प्रत्येक परिस्थितीत स्वामींचे नामस्मरण करीन आणि कोणत्याही संकटात श्रद्धा सोडणार नाही. कारण स्वामी समर्थांचे एक वचन सदैव लक्षात ठेवा, ज्याच्या हृदयात अढळ विश्वास असतो, त्याच्या जीवनात चमत्कार घडण्यासाठी वेळ लागतो, पण तो चमत्कार नक्की घडतो. आयुष्य हे फक्त श्वास घेण्याचे नाव नाही, तर प्रत्येक श्वास अर्थपूर्ण करण्याचे नाव आहे. अनेक लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावत असतात, पैसा कमावत असतात, मान सन्मान मिळवण्याचा प्रयत्न करत असतात, पण दिवस संपल्यावर त्यांच्या मनात समाधान नसते. कारण त्यांनी बाहेरचे जग जिंकण्याचा प्रयत्न केला, पण स्वतःचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला नाही. लक्षात ठेवा, मनुष्याने सर्वात आधी स्वतःच्या मनाचा स्वामी व्हावे. ज्याने स्वतःच्या इच्छा, राग, लोभ आणि अहंकारावर विजय मिळवला, त्याला जगातील कोणतेही संकट पराभूत करू शकत नाही. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात जे लोक येतात ते विनाकारण येत नाहीत.
काही लोक तुम्हाला प्रेम देण्यासाठी येतात, काही लोक अनुभव देण्यासाठी येतात, तर काही लोक कठोर धडे शिकवण्यासाठी येतात. त्यामुळे ज्यांनी तुमच्याशी वाईट वागले त्यांच्याबद्दलही मनात द्वेष ठेवू नका. त्यांनी तुम्हाला सावध राहायला शिकवले, स्वतःची किंमत ओळखायला शिकवली आणि स्वामींवर अधिक विश्वास ठेवायला शिकवले. प्रत्येक अनुभव हा परमेश्वराने दिलेला एक धडा असतो. जो त्या धड्यातून शिकतो तो पुढे जातो आणि जो फक्त तक्रार करत राहतो तो त्याच ठिकाणी अडकून राहतो. स्वामी समर्थ सांगतात, कधीही आपल्या कष्टांचा अभिमान बाळगू नका आणि आपल्या दुःखाचे प्रदर्शनही करू नका. शांतपणे कर्म करत राहा. झाड कधीही आवाज करून फळ देत नाही, नदी गोंगाट करून वाहत नाही, सूर्य स्वतःची स्तुती करून उगवत नाही. निसर्ग आपल्याला शिकवतो की महान कार्य करणाऱ्यांना स्वतःची जाहिरात करण्याची गरज नसते. त्यांच्या कर्मातूनच त्यांची ओळख निर्माण होते. म्हणून तुमचे उत्तर तुमच्या यशातून द्या, तुमच्या स्वभावातून द्या आणि तुमच्या चांगल्या कर्मातून द्या. स्वामी म्हणतात, कोणत्याही परिस्थितीत आशा सोडू नका. कारण आशा संपली की माणूस जिवंत असूनही आतून मृत होतो. पण ज्या मनात श्रद्धेची ज्योत तेवत असते, त्या मनाला अंधार कधीच कायमचा वेढू शकत नाही. म्हणून रोज स्वतःला आठवण करून द्या की माझ्या आयुष्याचा चालक मी नाही, माझ्या जीवनाचा खरा सारथी स्वामी समर्थ आहेत. ते माझ्यापेक्षा माझे भविष्य अधिक चांगले जाणतात. त्यामुळे प्रत्येक दिवस त्यांना समर्पित करा, प्रत्येक कर्म त्यांना अर्पण करा आणि प्रत्येक यशाचे श्रेय त्यांनाच द्या. स्वामी समर्थ म्हणतात, खरा भक्त तो नसतो जो फक्त संकटात देवाचे नाव घेतो. खरा भक्त तो असतो जो सुखातही नम्र राहतो, दुःखातही धैर्य राखतो, अपयशातही प्रयत्न सोडत नाही आणि यश मिळाल्यावरही स्वामींचे चरण विसरत नाही. अशा भक्ताचे रक्षण स्वतः स्वामी करतात. त्याच्या जीवनात कितीही वादळे आली तरी त्याची श्रद्धा ढळत नाही आणि शेवटी त्याच्या संयमाचा विजय निश्चित होतो. म्हणून आजपासून मनात एकच विश्वास कायम ठेवा, माझी वेळही येईल, माझे चांगले कर्मही फळ देईल, माझ्या मनालाही शांती मिळेल आणि स्वामी समर्थांच्या कृपेने माझे जीवनही प्रकाशाने भरून जाईल. जगात असा एकही मनुष्य नाही ज्याच्या आयुष्यात परीक्षा आलेली नाही, ज्याला संकट नाही असा कोणी नाही आणि ज्याला दुःखाचा स्पर्श झालेला नाही असाही कोणी नाही. फरक फक्त एवढाच असतो की काही लोक संकटांपुढे गुडघे टेकतात, तर काही लोक संकटांना नमस्कार करून पुढे चालत राहतात. स्वामींचा भक्त दुसऱ्या प्रकारचा असतो, कारण त्याला माहीत असते की प्रत्येक कठीण क्षणामागे स्वामींची एखादी मोठी कृपा लपलेली आहे. म्हणून संकट आले की घाबरू नका, तर स्वतःला विचारा, या प्रसंगातून स्वामी मला काय शिकवत आहेत? हा विचार तुमचे संपूर्ण जीवन बदलून टाकेल. स्वामी म्हणतात, मनुष्याला सर्वात जास्त त्रास परिस्थिती देत नाही, तर त्या परिस्थितीबद्दल तो जे विचार करतो ते विचार त्याला त्रास देतात. म्हणून मनातील भीतीला वाढू देऊ नका. भीतीवर श्रद्धेने विजय मिळवा. शंका आली की नामस्मरण करा. राग आला की शांत बसा. अहंकार जागा झाला की स्वामींच्या चरणांचे स्मरण करा. आणि निराशा आली की स्वतःला आठवण करून द्या, ज्याने मला आजवर सांभाळले तो पुढेही मला सोडणार नाही. स्वामी समर्थ सांगतात, जीवनात दोन गोष्टी कधीही वाया जात नाहीत, प्रामाणिक कष्ट आणि मनापासून केलेली प्रार्थना. कष्टाचे फळ कधी ना कधी नक्की मिळते आणि श्रद्धेने केलेली प्रार्थना योग्य वेळी नक्की ऐकली जाते. त्यामुळे घाईघाईने निष्कर्ष काढू नका की माझ्या प्रार्थना व्यर्थ गेल्या. स्वामींच्या दारी प्रत्येक प्रार्थनेची नोंद असते, फक्त उत्तर देण्याची वेळ त्यांच्या हातात असते. म्हणून संयम हा भक्ताचा सर्वात मोठा अलंकार आहे. स्वामी म्हणतात, ज्याच्या मनात कृतज्ञता असते त्याच्या जीवनात कृपा वाढत जाते. रोज रात्री झोपण्यापूर्वी त्या दिवशी मिळालेल्या प्रत्येक छोट्या आनंदासाठी स्वामींचे आभार माना. श्वासासाठी आभार, अन्नासाठी आभार, कुटुंबासाठी आभार, कष्ट करण्याची शक्ती दिल्याबद्दल आभार आणि संकटातही श्रद्धा टिकवून ठेवल्याबद्दल आभार. कृतज्ञतेने भरलेले मन कधीही गरीब नसते, ते नेहमी समृद्ध असते. स्वामी समर्थ म्हणतात, लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस अजून यायचे आहेत. म्हणून भूतकाळातील वेदना सतत आठवत बसू नका. गेलेला काळ बदलता येत नाही, पण येणारा काळ नक्की घडवता येतो. आज केलेले चांगले कर्म, आज केलेले नामस्मरण, आज दाखवलेली नम्रता आणि आज जपलेली शांती हेच उद्याच्या सुखाचे बीज आहे. म्हणून प्रत्येक दिवस नव्या विश्वासाने सुरू करा.
स्वतःवर विश्वास ठेवा, स्वामींवर श्रद्धा ठेवा, वेळेवर संयम ठेवा आणि कर्मात सातत्य ठेवा. मग तुमच्या जीवनात असा क्षण नक्की येईल की तुम्ही डोळ्यांत आनंदाश्रू घेऊन म्हणाल, स्वामी, माझी एकही प्रार्थना वाया गेली नाही. तुम्ही योग्य वेळी योग्य तेच दिले. हीच तुमची कृपा, हीच माझी संपत्ती आणि हीच माझ्या जीवनाची खरी शांती आहे. आयुष्यात कधीही असा विचार करू नका की मी एकटा आहे. जेव्हा संपूर्ण जग तुमच्यापासून दूर जात असल्यासारखे वाटते, तेव्हाही परमेश्वर तुमच्या अगदी जवळ उभा असतो. अनेक वेळा माणूस लोकांवर इतका विश्वास ठेवतो की देवावरचा विश्वास कमी होतो. पण जेव्हा माणसे साथ सोडतात, तेव्हाच स्वामी समर्थ आपल्या भक्ताचा हात अधिक घट्ट पकडतात. म्हणून लोक बदलले म्हणून दुःखी होऊ नका. परिस्थिती बदलली म्हणून घाबरू नका. कारण जग बदलणे हा त्याचा स्वभाव आहे, पण स्वामींची कृपा कधीही बदलत नाही. त्यांच्या कृपेचा आधार ज्याला मिळतो, त्याला कोणतीही शक्ती खचवू शकत नाही. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी घेऊन येतो. काल तुम्ही अपयशी ठरलात म्हणून आजही तसेच होईल असे कधी समजू नका. कालचा अंधार आजच्या सूर्योदयाला थांबवू शकत नाही. त्याचप्रमाणे कालचे दुःख आजच्या आनंदाचा मार्ग कायमचा बंद करू शकत नाही. म्हणून प्रत्येक सकाळी नवीन विश्वासाने उभे रहा. स्वतःला सांगा, आज मी कालपेक्षा अधिक शांत राहीन, अधिक प्रामाणिक राहीन, अधिक प्रेमाने वागीन आणि अधिक श्रद्धेने स्वामींचे नाम घेईन. स्वामी समर्थ सांगतात, मनुष्याचे खरे सामर्थ्य त्याच्या संपत्तीत नसते, तर त्याच्या संयमात असते. संकटात जो शांत राहतो, अपमानात जो नम्र राहतो, यशात जो अहंकारी होत नाही आणि अपयशात जो खचत नाही, तोच खरा बलवान असतो. कारण अशा मनुष्याच्या पाठीशी स्वामींचे अदृश्य संरक्षण असते. जगाला ते दिसत नाही, पण त्याचा परिणाम प्रत्येक क्षणी जाणवत असतो. म्हणून कधीही आपल्या जीवनातील चमत्कारांची तुलना दुसऱ्याशी करू नका. प्रत्येक भक्ताची परीक्षा वेगळी असते आणि प्रत्येक भक्तावर होणारी कृपाही वेगळ्या स्वरूपाची असते. स्वामी म्हणतात, ज्या घरात रोज प्रेमाने एकमेकांशी संवाद होतो, ज्येष्ठांचा सन्मान होतो, अन्नाचा आदर होतो, सत्याची साथ दिली जाते आणि स्वामींचे नामस्मरण केले जाते, त्या घरात लक्ष्मीही आनंदाने वास करते आणि शांतीही कायम राहते. त्यामुळे घर मोठे करण्यापेक्षा मन मोठे करा. पैसा वाढवण्यापेक्षा पुण्य वाढवा. वस्तू जमा करण्यापेक्षा चांगले संस्कार जमा करा. कारण शेवटी माणूस या जगातून जाताना सोबत काहीही घेऊन जात नाही, त्याच्यासोबत जातात ती त्याची कर्मे, त्याची श्रद्धा आणि त्याने दिलेले प्रेम. स्वामी समर्थ म्हणतात, लक्षात ठेवा, वेळ कोणासाठीही थांबत नाही. म्हणून राग उद्यावर ढकलू नका, क्षमा आजच करा. प्रेम व्यक्त करायचे असेल तर आजच करा. चांगले काम करायचे असेल तर आत्ताच सुरू करा. नामस्मरण करायचे असेल तर या क्षणापासून करा. कारण गेलेला क्षण पुन्हा परत येत नाही. जो वर्तमानाचा योग्य उपयोग करतो, त्याचे भविष्य स्वामी स्वतः उज्ज्वल करतात. म्हणून चिंता सोडा, श्रद्धा धरा, घाई सोडा, संयम धरा, स्वार्थ सोडा, सेवा धरा आणि प्रत्येक श्वासात स्वामी समर्थांचे नाव जपा. तुम्ही चालत राहा, कर्म करत राहा, मन शांत ठेवा आणि वेळेवर विश्वास ठेवा. योग्य क्षणी स्वामी तुमच्या जीवनात असे परिवर्तन घडवतील की आजची प्रत्येक वेदना उद्याच्या आनंदाची आठवण बनून राहील. माझ्या लेकरांनो, तुमच्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी एक गोष्ट कधीही विसरू नका, अंधाराला स्वतःचे अस्तित्व नसते, तो फक्त प्रकाशाच्या अनुपस्थितीमुळे निर्माण होतो. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातील निराशा ही स्वामींपासून दूर गेल्यामुळे नव्हे, तर श्रद्धेचा दिवा क्षणभर मंद झाल्यामुळे निर्माण होते. म्हणून संकटांवर रडण्याऐवजी श्रद्धेचा दिवा पुन्हा प्रज्वलित करा. ज्या मनात श्रद्धा जागी असते, त्या मनात निराशेला जास्त काळ थांबण्याची परवानगी मिळत नाही. स्वामी म्हणतात, प्रत्येक वेदना तुमच्यासाठी एक संदेश घेऊन येते. प्रत्येक अश्रू तुम्हाला अधिक मजबूत बनवतो आणि प्रत्येक अपयश तुम्हाला यशाची खरी किंमत शिकवतो. म्हणून कोणत्याही प्रसंगाला शाप समजू नका. तो तुमच्या आत्म्याला अधिक सामर्थ्यवान बनवणारा एक धडा आहे. आज तुम्ही जे सहन करत आहात, त्याचे फळ उद्या तुमच्या जीवनात अशा स्वरूपात मिळेल की तुम्ही स्वतःही आश्चर्यचकित व्हाल. म्हणून तुमचे कर्तव्य सोडू नका, तुमची प्रामाणिकता सोडू नका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची श्रद्धा सोडू नका. स्वामी समर्थ सांगतात, माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठी संपत्ती म्हणजे विश्वास.
जो स्वतःवर विश्वास ठेवतो तो प्रयत्न करत राहतो. जो प्रयत्न करत राहतो त्याला अनुभव मिळतो. अनुभवातून ज्ञान मिळते आणि ज्ञानातून यशाचा मार्ग खुला होतो. त्यामुळे अपयशाला शेवट समजू नका. तो यशाच्या मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांपैकी एक पायरी आहे. प्रत्येक वेळी पडल्यावर पुन्हा उभे राहा. कारण स्वामींना पडणारा माणूस आवडत नाही असे नाही, पण पडूनही पुन्हा उभा राहणारा भक्त त्यांना अधिक प्रिय असतो. स्वामी म्हणतात, तुमच्या वाणीमध्ये एवढी मधुरता ठेवा की तुमच्याशी बोलल्यानंतर दुसऱ्याच्या मनाला शांती मिळाली पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावर असे स्मित ठेवा की निराश माणसालाही आशा वाटली पाहिजे. तुमच्या कृतीमध्ये अशी प्रामाणिकता ठेवा की लोकांना तुमच्यात स्वामींचे संस्कार दिसले पाहिजेत. कारण खरा भक्त तो नसतो जो फक्त मंदिरात नमस्कार करतो. खरा भक्त तो असतो ज्याच्या प्रत्येक कृतीत करुणा, प्रत्येक शब्दात प्रेम आणि प्रत्येक निर्णयात सत्य असते. स्वामी समर्थ म्हणतात, लक्षात ठेवा, तुम्ही जे देता तेच अनेक पटींनी तुमच्याकडे परत येते. म्हणून प्रेम द्या, आदर द्या, मदतीचा हात द्या, क्षमा द्या आणि चांगले विचार द्या. कारण हेच खरे धन आहे. पैसा काळानुसार कमी जास्त होतो, मान सन्मान बदलतो, शरीराचे सामर्थ्यही एक दिवस कमी होते, पण चांगल्या कर्माचे पुण्य आणि स्वामींची कृपा कधीही कमी होत नाही. म्हणून आयुष्यभर अशी कमाई करा जी मृत्यूनंतरही तुमच्या आत्म्याला प्रकाश देईल. वेळेवर विश्वास ठेवा, मनात शांती जपा, प्रत्येक दिवस चांगल्या कर्माने पवित्र करा आणि स्वामी समर्थांचे नाम कधीही सोडू नका. कारण ज्या क्षणी तुम्ही संपूर्ण विश्वासाने म्हणता, श्री स्वामी समर्थ, त्या क्षणी तुमच्या भीतीपेक्षा स्वामींची कृपा मोठी होते. तुमच्या संकटांपेक्षा त्यांचे संरक्षण बलवान होते आणि तुमच्या अश्रूंहून त्यांच्या आशीर्वादाची शक्ती अधिक प्रभावी ठरते. म्हणून निर्धास्तपणे पुढे चालत राहा. योग्य वेळ येताच स्वामी तुमच्या जीवनात अशी पहाट उगवतील की मागील सर्व अंधार फक्त एक आठवण बनून राहील. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या प्रिय भक्तांनो, जेव्हा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक मार्ग बंद झाल्यासारखा वाटतो, जेव्हा सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत असे दिसते, जेव्हा आपल्या माणसांकडूनच अपेक्षाभंग होतो आणि मन पूर्णपणे थकून जाते, तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वर कधीही बंद रस्त्यावर आपल्या भक्ताला कायमचा उभा ठेवत नाही. तो योग्य वेळी असा मार्ग दाखवतो ज्याचा विचारही माणसाने केलेला नसतो. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा सोडू नका. कारण आशा म्हणजेच श्रद्धेचा श्वास आहे. ज्या मनात आशा जिवंत असते, त्या मनात स्वामींची कृपा सहज उतरते. स्वामी म्हणतात, जीवनात प्रत्येक गोष्ट मिळवण्यापेक्षा योग्य माणूस बनणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण चांगला माणूस जिथे जातो तिथे विश्वास निर्माण होतो, प्रेम निर्माण होते आणि आशीर्वाद मिळतात. पैसा तुमच्या गरजा पूर्ण करू शकतो, पण तो मनःशांती विकत घेऊ शकत नाही. मोठे घर बांधता येते, पण त्यात प्रेम निर्माण करता येत नाही. महागडी औषधे विकत घेता येतात, पण आरोग्याची खात्री विकत घेता येत नाही. म्हणून स्वामी सांगतात, जे धन कधीही नष्ट होत नाही ते कमवा. नम्रता कमवा, सत्य कमवा, सेवा कमवा, संयम कमवा आणि चांगल्या कर्मांचे पुण्य कमवा. ही अशी संपत्ती आहे जी काळही हिरावून घेऊ शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या मनात जर एखाद्याबद्दल राग असेल तर तो राग सर्वात आधी तुमचेच नुकसान करतो. म्हणून मनातील द्वेषाचा त्याग करा. ज्यांनी तुमचे वाईट केले त्यांच्यासाठीही शांतपणे प्रार्थना करा. कारण क्षमा करणारा माणूस कधीही दुर्बल नसतो, तर तो स्वतःच्या मनावर विजय मिळवणारा असतो. आणि ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला, त्याच्यावर स्वामींची कृपा अखंड राहते. स्वामी म्हणतात, प्रत्येक दिवस स्वतःला अधिक चांगले बनवण्यासाठी वापरा. कालपेक्षा आज अधिक संयमी व्हा, अधिक प्रामाणिक व्हा, अधिक दयाळू व्हा आणि अधिक श्रद्धावान व्हा. दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःमध्ये चांगले बदल घडवा. कारण जेव्हा तुम्ही बदलता, तेव्हा तुमच्या आयुष्याचे संपूर्ण वातावरण बदलू लागते. तुमचे विचार बदलतात, तुमचे निर्णय बदलतात आणि तुमचे भविष्यही बदलते. स्वामी समर्थ सांगतात, भक्ताने कधीही आपल्या प्रार्थनेचा व्यापार करू नये. हे मिळाले तरच मी नामस्मरण करीन असा व्यवहार भक्ती नसतो. खरी भक्ती म्हणजे कोणतीही अट न ठेवता स्वामींवर प्रेम करणे, सुखात त्यांचे आभार मानणे आणि दुःखात त्यांच्यावर अधिक विश्वास ठेवणे. अशा निष्काम भक्तीमध्येच खरा आनंद दडलेला आहे. म्हणून माझ्या लेकरांनो, प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नावाने करा.
प्रत्येक संकट त्यांच्यावर सोपवा, प्रत्येक यश त्यांना अर्पण करा आणि प्रत्येक रात्री कृतज्ञतेने डोळे मिटा. मग पहा, तुमच्या जीवनात शांतता कशी वाढते, चिंता कशी कमी होते आणि योग्य वेळ येतात स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक अश्रूचे आनंदात रूपांतर कसे करतात. लक्षात ठेवा, स्वामींच्या कृपेने उशीर होऊ शकतो, पण अंधार कायमचा राहत नाही. ज्याने श्रद्धा जपली, संयम राखला आणि चांगले कर्म केले, त्याच्या जीवनात कृपेचा सूर्य नक्की उगवतो. माझ्या लेकरांनो, तुमच्या आयुष्यात जे काही हरवले आहे त्यासाठी दुःख करण्यात संपूर्ण आयुष्य घालवू नका. कारण जे निघून गेले ते कदाचित तुमच्यासाठी नव्हते आणि जे तुमच्यासाठी आहे ते कोणतीही शक्ती तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. परमेश्वर कधीही भक्ताच्या हातातून एखादी गोष्ट विनाकारण काढून घेत नाही. जेव्हा तो काही घेतो, तेव्हा त्यामागे अधिक श्रेष्ठ काहीतरी देण्याची तयारी सुरू असते. पण माणूस वर्तमानातील वेदनांमध्ये इतका अडकून पडतो की त्याला भविष्याचा आशीर्वाद दिसत नाही. म्हणून रडण्यापेक्षा वाट पाहायला शिका, तक्रार करण्यापेक्षा प्रार्थना करायला शिका आणि घाबरण्यापेक्षा स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करायला शिका. स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, प्रत्येक सकाळ तुमच्यासाठी एक नवीन जन्म घेऊन येते. काल तुम्ही कितीही चुका केल्या असतील, कितीही अपयश आले असेल किंवा कितीही दुःख सहन केले असेल, तरी आजचा दिवस पुन्हा योग्य मार्गावर चालण्याची संधी घेऊन आलेला असतो. म्हणून भूतकाळाचा भार घेऊन वर्तमान नष्ट करू नका. जो प्रत्येक दिवस नवीन आशेने जगतो, त्याच्या भविष्यावर स्वामींची कृपा अधिकाधिक वाढत जाते. स्वामी समर्थ सांगतात, माणसाच्या चेहऱ्यावरचे सौंदर्य काही वर्षांनी कमी होते, शरीराचे सामर्थ्यही कमी होते, संपत्तीही कधी वाढते तर कधी कमी होते, पण चांगला स्वभाव आणि निर्मळ मन ही अशी संपत्ती आहे जी काळाबरोबर अधिक मौल्यवान होत जाते. म्हणून सौंदर्यापेक्षा स्वभाव सुंदर ठेवा, श्रीमंतीपेक्षा माणुसकी मोठी ठेवा आणि बुद्धीपेक्षा विवेक जागा ठेवा. कारण शेवटी लोक तुमच्या कपड्यांची, पैशांची किंवा पदाची आठवण ठेवणार नाहीत, ते तुमच्या वागण्याची, तुमच्या प्रेमाची आणि तुमच्या दिलेल्या आधाराची आठवण ठेवतील. स्वामी म्हणतात, तुमच्या जीवनात कितीही अडचणी आल्या तरी दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्याची सवय सोडू नका. कारण दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा माणूस स्वतःच्या दुःखावरही सहज विजय मिळवतो. जे हात दुसऱ्याला उभे करतात, त्या हातांना स्वामी कधीच रिकामे ठेवत नाहीत. प्रत्येक मदतीची नोंद परमेश्वर स्वतः ठेवत असतो. म्हणून मदत करताना प्रसिद्धीची अपेक्षा करू नका, कौतुकाची अपेक्षा करू नका, परतफेडीची अपेक्षा करू नका. निष्काम भावनेने केलेले कर्मच सर्वात पवित्र असते. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तुमचे मन खूप अस्वस्थ होईल, तेव्हा काही क्षण शांत बसा, डोळे मिटा आणि फक्त एकच मंत्र मनापासून जपा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र फक्त शब्द नाही, तर तो श्रद्धेचा आधार आहे, धैर्याचा स्रोत आहे आणि मनाला स्थिर करणारी दिव्य शक्ती आहे. हा जप जितका मनापासून कराल, तितके तुमचे भय कमी होईल, चिंता दूर जाईल आणि मनात एक अनामिक शांतता अनुभवायला मिळेल. म्हणून माझ्या भक्तांनो, वेळेवर विश्वास ठेवा, कर्मावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामी समर्थांच्या कृपेवर अखंड विश्वास ठेवा. कारण ज्याने श्रद्धा जपली, त्याला योग्य वेळ आल्यावर असे फळ मिळते की त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक प्रतीक्षा सार्थक झाल्याचे समाधान त्याच्या हृदयात कायमचे वसते. जगात प्रत्येक जण सुखाच्या शोधात आहे, परंतु खरे सुख कुठे आहे हे फार थोड्या लोकांना समजते. काही जण पैशामध्ये सुख शोधतात, काही जण मान सन्मानामध्ये, काही जण मोठ्या घरामध्ये, तर काही जण इतरांपेक्षा पुढे जाण्यामध्ये. पण या सर्व गोष्टी मिळूनही मन अस्वस्थ असेल, तर त्या सुखाला काहीच अर्थ राहत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, प्रथम तुमच्या मनाला जिंका. मन शांत झाले की परिस्थिती कठीण असली तरी जीवन सुंदर वाटू लागते. स्वामी म्हणतात, तुम्ही जे गमावले आहे त्याची गणना करत बसू नका, परमेश्वराने तुम्हाला जे दिले आहे त्याचे मूल्य ओळखा. तुम्हाला श्वास दिला, विचार करण्याची बुद्धी दिली, कर्म करण्यासाठी हात दिले, चालण्यासाठी पाय दिले आणि प्रेम करणारे काही माणसे दिली, हे सर्व किती मोठे वरदान आहे याचा विचार करा. कृतज्ञतेने भरलेले हृदय कधीही दुःखी राहत नाही. जो प्रत्येक दिवसाची सुरुवात आभाराने करतो, त्याच्या जीवनात कृपेचे दरवाजे हळूहळू उघडू लागतात.
स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्यांच्या चुका पाहण्यात आयुष्य घालवू नका. प्रत्येक माणूस अपूर्ण आहे. जसा तुम्हाला क्षमा हवी असते तशीच दुसऱ्यालाही असते. म्हणून कठोर न्यायाधीश होण्यापेक्षा दयाळू माणूस बना. तुमच्या एका गोड शब्दाने एखाद्याचे तुटलेले मन पुन्हा उभे राहू शकते. तुमच्या एका प्रामाणिक प्रार्थनेने एखाद्याच्या जीवनात आशेचा किरण निर्माण होऊ शकतो. म्हणून तुमची वाणी अशी ठेवा की ती ऐकणाऱ्याला स्वामींच्या प्रेमाची अनुभूती झाली पाहिजे. स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस तुमच्या भविष्याची वीट रचत असतो. आजचा आळस उद्याचे अपयश निर्माण करतो आणि आजची मेहनत उद्याचे यश घडवते. त्यामुळे परिस्थितीची वाट पाहू नका. योग्य वेळ येण्याची वाट पाहताना कर्म थांबवू नका. योग्य वेळ ही कर्म करणाऱ्यांकडेच चालत येते. जे हात कामात असतात, ज्यांच्या ओठांवर नामस्मरण असते आणि ज्यांच्या मनात श्रद्धा असते, त्यांच्यावर माझी कृपा सदैव राहते. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तुम्हाला वाटेल की आता माझ्याकडे काहीच उरले नाही, तेव्हा स्वतःच्या हृदयात डोकावून पहा. तिथे अजूनही श्रद्धा असेल, आशा असेल आणि माझे नाव असेल, तर समजा तुम्ही अजूनही सर्वात श्रीमंत आहात. कारण ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्याच्याकडे पुन्हा उभे राहण्याची शक्ती आहे. ज्याच्याकडे आशा आहे त्याच्याकडे उद्याचा प्रकाश आहे. आणि ज्याच्या हृदयात स्वामी समर्थांचे नाव आहे त्याच्याकडे संपूर्ण विश्वाचे संरक्षण आहे. म्हणून माझ्या भक्तांनो, तुमच्या चेहऱ्यावर स्मित ठेवा, मनात शांतता ठेवा, कर्मात प्रामाणिकपणा ठेवा आणि प्रत्येक क्षणी श्री स्वामी समर्थ हा जप करत राहा. तुम्ही केलेले प्रत्येक चांगले कर्म, प्रत्येक अश्रू, प्रत्येक प्रार्थना आणि प्रत्येक संयमाचा क्षण माझ्यापर्यंत पोहोचत असतो. योग्य वेळ आली की मी तुमच्या आयुष्यात अशी कृपा करीन की तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, स्वामी, तुमच्या प्रत्येक विलंबामध्ये माझ्या जीवनाचा सर्वात मोठा आशीर्वाद लपलेला होता. म्हणून विश्वास कधीही सोडू नका, कारण श्रद्धेने चालणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या जीवनात शेवटी विजयाचाच सूर्योदय होतो. लेकरांनो, जीवनात असा एक क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतो जेव्हा सर्व काही संपल्यासारखे वाटते. मन थकलेले असते, शरीर दमलेले असते, नाती दूर गेलेली असतात आणि भविष्य अंधाराने भरलेले दिसते. अशा वेळी अनेक जण हार मानतात, पण माझा खरा भक्त त्या क्षणी अधिक मजबूत होतो. कारण त्याला माहीत असते की रात्र जितकी गडद असते तितकी पहाट जवळ आलेली असते. म्हणून संकट पाहून मागे हटू नका. प्रत्येक संकट तुमच्या सामर्थ्याची ओळख करून देण्यासाठी आलेले असते. प्रत्येक अडथळा तुमच्या संयमाची परीक्षा घेत असतो आणि प्रत्येक प्रतीक्षा तुमची श्रद्धा अधिक दृढ करत असते. स्वामी म्हणतात, माणसाला वाटते की तो सर्व काही स्वतःच्या शक्तीने करतो, पण सत्य हे आहे की प्रत्येक श्वासही परमेश्वराच्या कृपेने चालत असतो. म्हणून यश मिळाले तर अहंकार करू नका आणि अपयश आले तर स्वतःला कमी समजू नका. दोन्ही प्रसंगात नम्र राहा, कारण नम्रतेमध्येच कृपेचा मार्ग खुला होतो. ज्या झाडाला फळे लागतात ते झाड नेहमी खाली झुकते. त्याचप्रमाणे ज्याच्यावर कृपा असते तो माणूस अधिक विनम्र होत जातो. स्वामी समर्थ सांगतात, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तर तुमच्या मनातील नकारात्मक विचार आहेत. माझ्याकडून होणार नाही, माझे नशीब खराब आहे, मी एकटाच आहे, असे विचार मनाला कमकुवत करतात. त्याऐवजी रोज स्वतःला सांगा, स्वामी माझ्या सोबत आहेत, मी प्रामाणिक आहे, मी प्रयत्न करीन, योग्य वेळ आल्यावर मला माझ्या कर्माचे फळ नक्की मिळेल. हा विश्वासच तुमच्या जीवनातील अंधार दूर करेल. स्वामी म्हणतात, दुसऱ्यांच्या यशावर मत्सर करू नका. प्रत्येकाला त्याच्या वेळेनुसार फळ मिळते. काही फुले सकाळी उमलतात, काही संध्याकाळी, पण दोन्हींचे सौंदर्य तितकेच मौल्यवान असते. तसेच प्रत्येक माणसाची वेळ वेगळी असते. म्हणून तुमची वेळ अजून आलेली नाही म्हणून निराश होऊ नका. तुमची वेळ येत आहे, फक्त संयम सोडू नका. स्वामी समर्थ सांगतात, ज्या घरात रोज प्रेमाने अन्न वाटले जाते, जिथे आई वडिलांचा सन्मान केला जातो, जिथे सत्याचा आदर केला जातो आणि जिथे स्वामींचे नामस्मरण होत असते, त्या घरात सुख टिकून राहते. म्हणून घरात संपत्ती आणण्यापूर्वी संस्कार आणा. मुलांना पैसा देण्यापेक्षा चांगले विचार द्या, कारण चांगले विचारच पुढील पिढीचे भाग्य घडवतात. माझ्या लेकरांनो, तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही यशस्वी व्हा, पण तुमच्या मनातील साधेपणा कधीही हरवू देऊ नका. साधेपणातच शांती आहे, सेवेमध्येच समाधान आहे आणि भक्तीमध्येच जीवनाचे खरे सौंदर्य आहे.
म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात प्रार्थनेने करा, प्रत्येक कर्म प्रामाणिकपणे करा, प्रत्येक माणसाशी प्रेमाने वागा आणि प्रत्येक रात्री कृतज्ञतेने स्वामींचे आभार माना. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक विलंब हा नकार नसतो, तो योग्य वेळेची तयारी असतो. आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा स्वामी समर्थ अशी कृपा करतात की अनेक वर्षांचे दुःख काही क्षणांत आनंदात बदलून जाते. म्हणून चालत राहा, विश्वास ठेवत राहा, चांगले कर्म करत राहा आणि मनात सदैव एकच मंत्र जपत राहा. किती वेळा पडला याला महत्त्व नाही, पण प्रत्येक वेळी पुन्हा उभे राहण्याचे धैर्य तुम्ही दाखवले का, हे अधिक महत्त्वाचे आहे. कारण पराभव हा शेवट नसतो, तो नव्या विजयाची सुरुवात असतो. जो माणूस अपयशामुळे प्रयत्न सोडतो, तो स्वतःच्या भाग्याचे दार स्वतःच बंद करतो. पण जो प्रत्येक अपयशातून शिकतो, प्रत्येक अश्रूतून शक्ती घेतो आणि प्रत्येक संकटानंतर पुन्हा उभा राहतो, त्याच्यासाठी यश एक दिवस निश्चित असते. म्हणून माझ्या लेकरांनो, परिस्थिती कितीही कठीण असो, तुमचे धैर्य कधीही सोडू नका. लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येक पावलावर माझी कृपा आहे, जरी ती तुम्हाला नेहमी दिसत नसली तरी. स्वामी म्हणतात, जगात प्रत्येकाला आनंद हवा असतो, पण आनंदाचा मार्ग संयमातून जातो. अधीर मनाला नेहमी दुःख जास्त दिसते, तर शांत मनाला प्रत्येक अडचणीतून मार्ग दिसतो. म्हणून कोणत्याही निर्णयापूर्वी मन शांत करा. रागाच्या भरात घेतलेला निर्णय अनेक वर्षांचे नुकसान करू शकतो, पण शांत मनाने घेतलेला निर्णय आयुष्यभराचा आनंद देऊ शकतो. स्वामी समर्थ सांगतात, तुमच्या जीवनातील प्रत्येक व्यक्ती ही परमेश्वराने पाठवलेली एक शिकवण आहे. जो तुमच्यावर प्रेम करतो तो प्रेमाची किंमत शिकवतो, जो तुमच्याशी कठोर वागतो तो संयम शिकवतो आणि जो तुमची साथ सोडतो तो स्वामींवर अवलंबून राहायला शिकवतो. म्हणून कोणाबद्दलही मनात कटुता ठेवू नका. जे झाले ते स्वीकारा, त्यातून शिका आणि पुढे चला. भूतकाळाचे ओझे वाहणारा माणूस भविष्याचा आनंद अनुभवू शकत नाही. स्वामी म्हणतात, तुम्ही जेव्हा दुसऱ्याला आनंद देता, तेव्हा त्या आनंदाचा पहिला प्रकाश तुमच्या स्वतःच्या जीवनात पडतो. म्हणून शक्य असेल तिथे एखाद्याला मदत करा, एखाद्याला धीर द्या, एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणा. कारण अशा प्रत्येक कृतीत माझी पूजा आहे. मंदिरात येऊन नमस्कार करणारा भक्त मला प्रिय आहेच, पण एखाद्या दुःखी माणसाला आधार देणारा भक्त मला त्याहून अधिक प्रिय आहे. स्वामी समर्थ सांगतात, मनात सतत चिंता ठेवू नका. चिंता तुमची शक्ती कमी करते, तर चिंतन तुमचे जीवन बदलते. चिंता तुम्हाला थकवते, पण नामस्मरण तुम्हाला उभारी देते. म्हणून जेव्हा मन अस्वस्थ होईल, तेव्हा जगापासून काही क्षण दूर व्हा, डोळे मिटा आणि पूर्ण श्रद्धेने माझे नाव घ्या. त्या क्षणी तुमच्या मनावरील भार हलका होऊ लागेल. कारण माझ्या नावात अशी शक्ती आहे की ती तुटलेल्या मनाला धैर्य देते, भरकटलेल्या विचारांना दिशा देते आणि निराश झालेल्या जीवनात पुन्हा आशेचा प्रकाश निर्माण करते. म्हणून माझ्या भक्तांनो, वेळेवर विश्वास ठेवा, चांगल्या कर्मावर विश्वास ठेवा, मनातील शांती जपा आणि कोणत्याही परिस्थितीत श्रद्धा ढळू देऊ नका. योग्य वेळ आली की तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्षाचे उत्तर तुम्हाला मिळेल, प्रत्येक अश्रूचे मोल तुम्हाला कळेल आणि प्रत्येक प्रतीक्षेचे फळ तुम्ही आनंदाने अनुभवाल. त्या दिवशी तुम्हाला समजेल की स्वामी समर्थांनी केलेला प्रत्येक विलंब हा तुमच्या भल्यासाठीच होता. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या लेकरांनो, तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल कधीही निराश होऊ नका. आज तुमच्या हातात जे नाही, ते उद्या मिळू शकते. आज जी दारे बंद दिसत आहेत, ती उद्या स्वतःहून उघडू शकतात. पण त्यासाठी तुमच्या मनातील विश्वास जिवंत राहिला पाहिजे. लक्षात ठेवा, श्रद्धा हरवली की माणूस जगत असूनही आतून तुटतो, पण श्रद्धा जिवंत असेल तर कितीही मोठे संकट आले तरी तो पुन्हा उभा राहतो. म्हणून तुमचा विश्वास परिस्थितीवर ठेवू नका, तो माझ्यावर ठेवा. परिस्थिती क्षणाक्षणाला बदलते, पण माझी कृपा कधीच बदलत नाही. स्वामी म्हणतात, प्रत्येक मनुष्याला त्याच्या कर्मानुसार वेळ मिळते. काहींना यश लवकर मिळते, काहींना उशिरा मिळते, पण प्रामाणिक कर्म करणारा कधीही रिकाम्या हाताने राहत नाही. त्यामुळे दुसऱ्याच्या वेगाशी स्वतःची तुलना करू नका. तुम्ही तुमच्या मार्गावर चालत राहा. नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी किती वळणे घ्यावी लागतात याची ती तक्रार करत नाही. ती फक्त वाहत राहते. म्हणून तुम्हीही थांबू नका. संकटे येतील, लोक टीका करतील, काही जण तुमचा गैरसमज करतील, काही जण तुमच्या अपयशावर हसतील,
पण हे सर्व कायमचे नसते. कायम राहते ती तुमची कर्मे आणि तुमचा स्वभाव. म्हणून तुमच्या स्वभावाची श्रीमंती वाढवा. स्वामी समर्थ सांगतात, तुमच्या बोलण्यामध्ये सत्य असू द्या, पण ते सत्य प्रेमाने बोला. कठोर शब्दांनी जिंकलेले वाद काही क्षणांचे असतात, पण प्रेमाने जिंकलेली मने आयुष्यभर सोबत राहतात. म्हणून रागावर संयम ठेवा, अहंकारावर नम्रता ठेवा आणि द्वेषावर प्रेमाचा विजय होऊ द्या. जो दुसऱ्याला माफ करू शकतो, तो स्वतःच्या मनालाही मुक्त करू शकतो. स्वामी म्हणतात, तुमच्या घरात रोज काही क्षण नामस्मरण झाले पाहिजे. ज्या घरात माझे नाव प्रेमाने घेतले जाते, त्या घरात आशेचा दिवा कधी विझत नाही. संकटे येतात, पण त्यांच्यावर मात करण्याची शक्तीही त्याच घरात निर्माण होते. म्हणून मुलांना फक्त शिक्षण देऊ नका, संस्कारही द्या. त्यांना फक्त यशस्वी होण्याचे नव्हे, तर चांगला माणूस होण्याचे शिक्षण द्या. कारण चांगुलपणा ही अशी संपत्ती आहे जी प्रत्येक जन्मात माणसाला साथ देते. स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्याच्या शेवटी माणूस मागे वळून पाहतो तेव्हा त्याला पैशांची संख्या आठवत नाही, तर त्याने दिलेले प्रेम, केलेली सेवा आणि मिळालेले आशीर्वाद आठवतात. म्हणून अशी कमाई करा जी काळाच्या पलीकडे जाईल. प्रत्येक दिवस एखाद्या चांगल्या कर्माने पवित्र करा. एखाद्या दुःखी माणसाला धीर द्या, एखाद्या भुकेल्याला अन्न द्या, एखाद्याच्या मनात आशेचा किरण जागवा. हीच माझी खरी पूजा आहे. माझ्या लेकरांनो, तुमच्या जीवनात कितीही वादळे आली तरी तुमच्या अंतःकरणातील श्रद्धेचा दीप विझू देऊ नका. कारण त्या छोट्याशा दिव्याच्या प्रकाशातही मोठ्यात मोठा अंधार दूर करण्याची ताकद असते. वेळेवर विश्वास ठेवा, मनात शांती ठेवा, चांगल्या कर्मांचा मार्ग सोडू नका आणि प्रत्येक श्वासासोबत श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपत राहा. योग्य वेळ आली की तुमच्या आयुष्यात असा बदल घडेल की कालपर्यंत अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतील आणि तुम्ही नम्रतेने म्हणाल, स्वामी, तुमच्या कृपेशिवाय हे काहीच शक्य नव्हते. तुमच्या मनात जर कधी असा प्रश्न निर्माण झाला की, स्वामी, मी इतकी भक्ती करतो, तरी माझ्या जीवनात संकटे का येतात? तर त्याचे उत्तर शांतपणे ऐका. ज्या सोन्यापासून सुंदर दागिना घडवायचा असतो, ते सोने अग्नीमध्ये अनेकदा तापवावे लागते. ज्या दगडापासून सुंदर मूर्ती घडवायची असते, त्या दगडावर चिन्नीचे असंख्य घाव सहन करावे लागतात. त्याचप्रमाणे ज्या भक्ताला जीवनात मोठे सामर्थ्य, मोठी समज आणि मोठी कृपा द्यायची असते, त्याची परीक्षा देखील मोठी असते. म्हणून संकटे आली म्हणून माझी कृपा संपली असे समजू नका. अनेकदा संकटे हीच माझ्या कृपेची सुरुवात असते. मी तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नाही, तर अधिक सक्षम बनवण्यासाठी परीक्षा घेत असतो. स्वामी म्हणतात, प्रत्येक दिवस स्वतःशी प्रामाणिक राहा. दुसऱ्याला फसवून काही काळ यश मिळू शकते, पण स्वतःच्या अंतरात्म्याला फसवून कधीच शांतता मिळत नाही. म्हणून सत्याचा मार्ग कठीण वाटला तरी तोच स्वीकारा. कारण खोट्याने मिळालेला आनंद क्षणिक असतो, पण सत्याने मिळणारे समाधान आयुष्यभर टिकते. स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्यांच्या आयुष्याबद्दल बोलण्यात वेळ घालवू नका. तुमची ऊर्जा तुमचे जीवन घडवण्यासाठी वापरा. जे लोक सतत दुसऱ्यांची निंदा करतात, ते स्वतःच्या प्रगतीपासून दूर जातात. पण जे स्वतःला सुधारण्यात व्यस्त असतात, त्यांच्यावर यश स्वतःहून प्रसन्न होते. म्हणून तुमच्या मनात चांगले विचार ठेवा, तुमच्या वाणीमध्ये आशीर्वाद ठेवा आणि तुमच्या कृतीमध्ये प्रामाणिकपणा ठेवा. स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, माणसाने कधीही स्वतःला लहान समजू नये. एका छोट्याशा बीजात संपूर्ण वटवृक्ष दडलेला असतो. त्याचप्रमाणे तुमच्यामध्येही अमर्याद शक्ती आहे. फक्त त्या शक्तीवर श्रद्धेचा आणि प्रयत्नांचा प्रकाश पडला पाहिजे. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, चांगले कर्म करत राहिलात आणि माझे स्मरण सोडले नाही, तर तुमच्या जीवनात अशक्य असे काहीही राहणार नाही. स्वामी समर्थ सांगतात, जेव्हा जीवनात आनंद येईल तेव्हा तो नम्रतेने स्वीकारा, आणि जेव्हा दुःख येईल तेव्हा ते धैर्याने स्वीकारा. कारण दोन्हीही कायमचे नसतात. काळ प्रत्येक गोष्ट बदलतो. म्हणून सुखात गर्व करू नका आणि दुःखात निराश होऊ नका. दोन्ही अवस्थांमध्ये मन स्थिर ठेवण्याची कला ज्याने शिकली, तोच खऱ्या अर्थाने समाधानी होतो. माझ्या लेकरांनो, जगात सर्वात मोठी जंग ही दुसऱ्यावरची नाही, तर स्वतःच्या मनावरची असते. राग आला तरी शांत राहणे, अपमान झाला तरी संयम राखणे, दुःख आले तरी विश्वास न सोडणे आणि यश मिळाले तरी नम्र राहणे, हीच खरी साधना आहे.
या साधनेतूनच अंतःकरण शुद्ध होते आणि त्या शुद्ध अंतःकरणात माझी कृपा सहज वास करते. म्हणून प्रत्येक दिवस प्रेमाने जगा, प्रत्येक माणसाशी आदराने वागा, प्रत्येक संकटाकडे धडा म्हणून पहा आणि प्रत्येक श्वासात श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपत राहा. योग्य वेळ आली की तुमच्या जीवनात असा प्रकाश पसरेल की मागील सर्व दुःख, सर्व प्रतीक्षा आणि सर्व संघर्ष तुम्हाला फक्त स्वामींच्या कृपेची तयारी वाटू लागतील. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या प्रिय लेकरांनो, जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी एक गोष्ट कधीही विसरू नका, परमेश्वर तुमच्यापेक्षा तुमच्या जीवनाला अधिक चांगल्या प्रकारे ओळखतो. तुम्ही आजचा दिवस पाहता, पण तो तुमचा संपूर्ण प्रवास पाहतो. तुम्ही एका क्षणातील वेदना अनुभवता, पण तो त्या वेदनेतून निर्माण होणारे भविष्यातील सुख पाहत असतो. म्हणून जेव्हा तुमच्या मनाप्रमाणे काही घडत नाही, तेव्हा निराश होऊ नका. अनेक वेळा तुम्ही ज्या गोष्टीसाठी रडत असता, ती गोष्ट न मिळणे हेच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे रक्षण असते. एखादा मार्ग बंद झाला, एखादी संधी हातातून निघून गेली, एखादी व्यक्ती दूर गेली किंवा एखादे स्वप्न अपूर्ण राहिले, तर त्यामागे परमेश्वराचा काहीतरी मोठा हेतू असतो. प्रत्येक गोष्टीचे कारण त्या क्षणी समजत नाही, पण काळ पुढे सरकल्यावर मागे वळून पाहताना प्रत्येक प्रसंगाचा अर्थ स्पष्ट होतो. म्हणून वेळेवर राग करू नका. वेळ हीच परमेश्वराची सर्वात मोठी भाषा आहे. ती कधी शिकवते, कधी थांबवते, कधी घडवते आणि कधी वाचवते. जो वेळेवर विश्वास ठेवतो तो कधीही पूर्णपणे हरत नाही. स्वामी म्हणतात, आजच्या जगात माणूस बाहेरून जितका मजबूत दिसतो तितकाच आतून तुटलेला असतो. चेहऱ्यावर हसू असते, पण मनात वेदना असतात. लोकांमध्ये वावर असतो, पण अंतःकरणात एकटेपणा असतो. अनेकांना आपल्या दुःखाची कहाणी कोणाला सांगावी हेही समजत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मन फार व्याकुळ होईल, तेव्हा जगाकडे धाव घेऊ नका, माझ्याकडे या. शांतपणे बसा, डोळे मिटा आणि तुमच्या मनातील प्रत्येक वेदना मला सांगा. तुमचे शब्द उच्चारले नाहीत तरी मी तुमच्या हृदयातील प्रत्येक भावना ऐकतो. तुमच्या डोळ्यांतून पडणारा प्रत्येक अश्रू माझ्यापर्यंत पोहोचतो. जग तुम्हाला समजून घेईलच असे नाही, पण परमेश्वर आपल्या भक्ताच्या मनातील न बोललेले शब्दही ऐकतो. म्हणून मनातले ओझे एकट्याने वाहू नका, ते माझ्या चरणी ठेवा. ज्या क्षणी तुम्ही संपूर्ण विश्वासाने तुमचे दुःख माझ्यावर सोपवता, त्या क्षणापासून तुमच्या मनातील भार हलका होऊ लागतो. स्वामी समर्थ सांगतात, लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय हा पैशाचा किंवा प्रसिद्धीचा नसतो. सर्वात मोठा विजय म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुमच्या मनातील चांगुलपणा जिवंत ठेवणे. जग तुमच्याशी कठोर वागले म्हणून तुम्हीही कठोर होऊ नका. लोकांनी तुमचा विश्वासघात केला म्हणून तुम्ही विश्वास ठेवणे सोडू नका. काही लोकांनी फसवले म्हणून प्रत्येक माणूस वाईट आहे असे समजू नका. सूर्य रोज उगवतो, कारण काही लोक अंधार पसंत करतात म्हणून तो प्रकाश देणे थांबवत नाही. नदी वाहत राहते, कारण काही लोक तिचे पाणी वाया घालवतात म्हणून ती वाहणे सोडत नाही. तसेच तुम्हीही तुमचा स्वभाव बदलू नका. तुमच्यातील प्रेम, दया, नम्रता आणि सत्य यांचे रक्षण करा, कारण हीच तुमची खरी ओळख आहे. स्वामी म्हणतात, भक्तांनो, तुमच्या जीवनात जे काही घडते त्यामध्ये तुमच्या कर्माचा वाटा असतो, पण त्याहून मोठा वाटा तुमच्या वृत्तीचा असतो. एकाच संकटात दोन माणसे उभी असतात. एकजण रडत राहतो, दुसरा त्यातून शिकत राहतो. एकजण नशिबाला दोष देतो, दुसरा प्रयत्न वाढवतो. एकजण स्वतःला संपलेला समजतो, तर दुसरा स्वतःला घडत असल्याचे समजतो. त्यामुळे संकट बदलण्यापूर्वी तुमचा दृष्टिकोन बदला. तुमचा विचार बदलला की तुमचे निर्णय बदलतील. निर्णय बदलले की कर्म बदलेल आणि कर्म बदलले की तुमचे भविष्यही बदलून जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येक सकाळी आरशात स्वतःकडे पाहताना एकच प्रश्न विचारा, आज मी कालपेक्षा चांगला माणूस होणार का? आज माझ्या शब्दांमुळे कोणाला आनंद मिळेल का? आज माझ्या हातून एखादे चांगले कर्म घडेल का? जर प्रत्येक दिवस या 3 प्रश्नांची उत्तरे शोधत जगलात, तर तुम्हाला मोठमोठ्या चमत्कारांची गरज भासणार नाही. कारण तुमचे संपूर्ण जीवनच एक सुंदर चमत्कार बनून जाईल. लक्षात ठेवा, मोठेपणा हा पदात नसतो, तर स्वभावात असतो. श्रीमंती ही पैशात नसते, तर समाधानात असते. आणि परमेश्वराची कृपा ही आवाज करणाऱ्यांवर नव्हे, तर शांतपणे कर्म करणाऱ्यांवर अधिक वर्षाव होत असते.
माझ्या लेकरांनो, तुम्ही कितीही व्यस्त असला तरी दिवसातील काही क्षण स्वतःसाठी आणि परमेश्वरासाठी राखून ठेवा. कारण ज्या मनाला रोज शांततेचा स्पर्श मिळतो, ते मन संकटांमध्येही डगमगत नाही. सकाळी उठल्यावर काही क्षण कृतज्ञतेने श्री स्वामी समर्थ हा जप करा. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील प्रत्येक कृपेची आठवण काढा. हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यात बदल बाहेरून नाही, तर आतून सुरू झाला आहे. आणि एकदा मन बदलले की संपूर्ण जीवन बदलायला वेळ लागत नाही. म्हणून श्रद्धा जपा, संयम जपा, चांगले कर्म करत राहा आणि माझ्यावरचा विश्वास कधीही सोडू नका. योग्य वेळ येईल, योग्य दारे उघडतील, योग्य माणसे भेटतील आणि योग्य संधी तुमच्यापर्यंत चालत येतील. त्या दिवशी तुम्ही नम्रतेने डोळे मिटून एवढेच म्हणाल, स्वामी, माझ्या प्रत्येक प्रतीक्षेचे फळ तुमच्या कृपेनेच मिळाले. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या लेकरांनो, या जगात माणूस जन्माला येतो तेव्हा त्याच्या हातात काहीच नसते आणि तो या जगाचा निरोप घेतो तेव्हाही त्याच्या हातात काहीच नसते. मग आयुष्यभर एवढा अहंकार कशाचा? एवढी स्पर्धा कशासाठी? एवढा द्वेष कशासाठी? लक्षात ठेवा, तुम्ही या पृथ्वीवर कायमचे राहण्यासाठी आलेले नाही. तुम्ही फक्त एक प्रवासी आहात. हा प्रवास जितका प्रेमाने, सत्याने आणि सेवाभावाने पूर्ण कराल तितकाच तो सुंदर होईल. म्हणून प्रत्येक दिवस असा जगा की रात्री झोपताना तुमच्या मनाला स्वतःबद्दल लाज वाटू नये. प्रत्येक शब्द असा बोला की तो दुसऱ्याच्या हृदयावर जखम न करता त्याला धीर देईल. प्रत्येक कर्म असे करा की ते पाहून स्वामींचे नाव उज्ज्वल होईल. कारण भक्ताची खरी ओळख त्याच्या कपड्यांनी, त्याच्या संपत्तीने किंवा त्याच्या बोलण्याने होत नाही, त्याची ओळख त्याच्या आचरणाने होते. स्वामी म्हणतात, अनेक भक्त मला विचारतात, स्वामी, आम्ही इतके कष्ट करतो, तरी आमच्या आयुष्यात सुख उशिरा का येते? माझ्या लेकरांनो, नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक खडक, वळणे आणि अडथळे पार करावे लागतात. पण नदी कधीही वाहने थांबवत नाही. तिला विश्वास असतो की एक दिवस समुद्र तिची वाट पाहत आहे. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात कितीही अडथळे आले तरी तुमचे चांगले कर्म थांबवू नका. कारण परमेश्वर कधीही प्रामाणिक कष्ट वाया जाऊ देत नाही. कधी कधी फळ मिळायला उशीर होतो, पण उशीर म्हणजे नकार नसतो. तो फक्त योग्य वेळेची तयारी असते. जे फळ लवकर मिळते ते लवकर संपते, पण जे फळ संयमाने मिळते ते आयुष्यभर समाधान देते. स्वामी समर्थ सांगतात, तुमच्या जीवनातील सर्वात मोठी परीक्षा ही गरिबी, आजार किंवा अपयश नसते. सर्वात मोठी परीक्षा म्हणजे सर्व काही विपरीत असतानाही तुमच्या मनातील श्रद्धा जिवंत ठेवणे. जेव्हा तुमच्याभोवती अंधार असेल आणि तरीही तुम्ही प्रकाशावर विश्वास ठेवता, तेव्हाच तुमची भक्ती खरी ठरते. जेव्हा सर्वजण तुम्हाला सोडून जातात आणि तरीही तुम्ही म्हणता, स्वामी माझ्यासोबत आहेत, तेव्हा तुमची प्रार्थना परमेश्वराच्या हृदयापर्यंत पोहोचते. म्हणून परिस्थिती पाहून भक्ती करू नका. परिस्थिती बदलण्यासाठी भक्ती करा. कारण श्रद्धेने केलेला प्रत्येक जप, प्रत्येक प्रार्थना आणि प्रत्येक चांगले कर्म तुमच्या भविष्यातील सुखाच्या पाया रचत असते. स्वामी म्हणतात, दुसऱ्याच्या जीवनात काय आहे हे पाहण्यात तुमचा अमूल्य वेळ वाया घालवू नका. आजच्या काळात माणूस स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या आयुष्याकडे जास्त पाहतो. त्यामुळे त्याला स्वतःकडे पाहायला वेळच मिळत नाही. दुसऱ्याकडे किती पैसा आहे, किती मान आहे, किती सुख आहे, हे पाहून स्वतःचे दुःख वाढवू नका. कारण प्रत्येक घराच्या भिंतींच्या आत एक अशी वेदना असते जी बाहेरच्या जगाला दिसत नाही. म्हणून तुलना सोडा. तुलना ही आनंदाची सर्वात मोठी चोर आहे. तुमच्या वाट्याला जे आले आहे त्यात सर्वोत्तम प्रयत्न करा. तुमच्या हातात कर्म आहे, फळ नाही. फळ देण्याचे काम माझे आहे. त्यामुळे फळाची चिंता सोडा आणि कर्मात पूर्ण मनाने स्वतःला झोकून द्या. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या लेकरांनो, तुमच्या घरात रोज प्रेमाने एकत्र बसून 2 गोड शब्द बोला. एकमेकांचे दुःख ऐका. आई वडिलांच्या चरणांना स्पर्श करा. घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. मुलांना फक्त मोठे होण्याचे नाही, तर चांगले होण्याचे शिक्षण द्या. कारण संस्कार नसलेली श्रीमंती माणसाला सुख देऊ शकत नाही. ज्या घरात प्रेम, विश्वास, क्षमा आणि नामस्मरण असते, त्या घरात संकटे येतात, पण ती कायमची राहत नाहीत. माझी कृपा त्या घरावर सतत असते. माझ्या प्रिय भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात जे काही घडते आहे ते तुम्हाला मोडण्यासाठी नाही,
तर अधिक मजबूत बनवण्यासाठी घडते आहे. त्यामुळे प्रत्येक सकाळी नव्या आशेने उठा, प्रत्येक दिवस नव्या उत्साहाने जगा, प्रत्येक माणसाशी प्रेमाने वागा आणि प्रत्येक श्वासाबरोबर श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपत राहा. तुमची वेळ नक्की येईल. तुमचे अश्रू एक दिवस आनंदाश्रूंमध्ये बदलतील. तुमच्या प्रतीक्षेचे फळ तुम्हाला अपेक्षेपेक्षाही अधिक मिळेल. फक्त श्रद्धा जिवंत ठेवा, संयम सोडू नका आणि चांगले कर्म करत राहा. कारण स्वामी समर्थांच्या कृपेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही योग्य वेळी सहज शक्य होतात. श्री स्वामी समर्थ.